लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र मिलन, दोन कुटुंबांचं एकत्र येणं. पण काही लोभी लोकांच्या स्वार्थामुळेच हेच लग्न एखाद्या मुलीच्या मृत्यूचं कारण ठरतं. आज आपण पाहणार आहोत स्वराची हृदय पेवटून टाकणारी कथा, हुंडाबळी. स्वराचं माहेर गावातलं. आई बाबा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचे. शेजारी कौतुक करतात, तुमची स्वरा खूप हुशार आहे, तिचं भविष्य उज्ज्वल आहे. पण वडील थोडे चिंतेत, माझ्या लेकीचं लग्न ठरलं की खर्च कसा भागवू. अमोल शिक्षित, नोकरीवर असलेला मुलगा म्हणून चर्चेत होता. पण मागण्यांचा खेळ सुरू झाला. आमच्या मुलाला कार लागेल, फर्निचर, फ्रीज, टीव्ही दिल्याशिवाय जमणार नाही. विष्णूशास्त्री तिचे वडील कर्ज काढून शेत तारण ठेवून तयारी करतात. सुजाताची आई रडत म्हणते, आपण गरीब आहोत म्हणून लेकीला का शिक्षा व्हावी. धूमधडाक्यात लग्न होतं. स्वरा आनंदात, आता माझं नवीन आयुष्य सुरू होणार. पण वर पक्षाच्या नजरेत फक्त हुंडा. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, पण नंतर सासू टोमणे मारते, तुझ्या बापानं काय दिलंय. इतर मुली कार घेऊन येतात. अमोल सुद्धा हळूहळू बदलतो. रोज वाद, रोज नवीन मागणी. स्वरा आईला फोन करते, आई, मला खूप त्रास होतो. पण बाबा आधीच कर्जात बुडाले आहेत, मी आणखी काय मागू. सुजाता डोळ्यात पाणी आणून म्हणते, बाळा, थोडं सहन कर, काळ बदलून जाईल. पण स्वरासाठी ते सहन करणं अशक्य होतं. सासू भांडण करते, सासरा सतत पैशांचा तगादा लावतो. अमोल मारहाणी करू लागतो. स्वरा एकटी, कुणाशी मन मोकळं करायला जागा नाही. एका रात्री वाद शिगेला पोचतो. अमोल म्हणतो, तुझ्या बापाकडून कार आण, नाहीतर इथे राहू नकोस. स्वरा अश्रूंनी भरलेली. तिला आठवतं, बाबा शेत विकून कर्ज काढून तिचे लग्न जमवतात. तिला वाटतं, मी त्यांना आणखी ओझं देऊ शकत नाही. ती स्वतःला संपवते आणि समाजाला हादरवून टाकते. पोलीस केस होते. सासरच्यांची चौकशी होते. आईवडिलांचा मात्र आक्रोश, आमच्या लेकीला फक्त प्रेम हवं होतं, आम्ही दिलं नाही, समाजानं दिलं नाही. गावात चर्चा, पण काही दिवसांनी सगळं विसरलं जातं. हुंडा ही प्रथा नाही, हा खून आहे. कित्येक स्वरांच्या आयुष्याचा बळी घेणारा. जर प्रत्येकाने ठामपणे हुंडा नको असं सांगितलं, तरच अशा बळींना थांबवता येईल. लग्न म्हणजे प्रेम, विश्वास, साथ, पैशांची देवाणघेवाण नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.